नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. काल दोन महत्त्वाच्या घटना भारताच्या दृष्टीने घडल्या. एक, NDAचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या वेळी शपथ घेतली. तर दुसरं, पारंपरिक प्रतिस्पर्धी क्रिकेटमधील पाकिस्तानला भारताच्या संघानं अमेरिकेत न्यूयॉर्क येथे T20 विश्वचषकात धूळ चारली. एक दुर्दैवी घटनाही काल घडली आणि ती कतरा ते शिवपुरी या मार्गावरून भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यात बसचा चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे बस दरीत कोसळली गेली आणि 10 भाविकांचा मृत्यू झाला. हे भाविक राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यातील असल्याचं वृत्त आहे. या दुर्दैवी हल्ल्याचा आपल्या अण्णा चॅनल तीव्र निषेध करते आणि मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. मुख्य 2014 पासून पंतप्रधान म्हणून सुरू झालेली नरेंद्र मोदी यांची कारकीर्द आता त्यांच्या तिसऱ्या पर्वास काल प्रारंभ झाला. काल त्यांच्यासह इतर 31 म्हणजे एकूण 32 कॅबिनेट मंत्री, 4 स्वतंत्र प्रभाव असणारे राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री अशा एकूण 72 जणांचा शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या सदस्यांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातून कॅबिनेट मंत्री म्हणून नितीन गडकरी आणि पियुष गोयल या दोघांचा शपथविधी पार पडला. तर तिसऱ्या वेळी राज्यमंत्री म्हणून RPI आठवले गटाचे रामदास आठवले, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे व मुरलीधर मोहोळ असे भाजपचे 2 अशा 4 राज्यमंत्र्यांनी काल शपथ घेतली. महाराष्ट्राच्या या 6 केंद्रीय मंत्र्यात भाजपचा वाटा मोठा आहे आणि तो आहे तब्बल 4 असा. एक शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि एक NDAचा 2014 पासून सहकारी पक्ष असलेल्या RPIचे आहे एक. असे हे 6 जण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. काल तिकडे अमेरिकेत जी भारतीय प्रेक्षक आणि खेळाडूंची करो किंवा मरो असा सामना असतो, तो म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्धी अशा पाकिस्तानबरोबरचा. काल रात्र 8 वाजता न्यूयॉर्क येथे विश्वचषक T20 स्पर्धेतील या 2 पारंपरिक प्रतिस्पर्ध्यात सामना झाला. पावसानं 2-3 वेळेस व्यत्यय आणल्यामुळे हा सामना 20 षटकांचाच झाला, पण त्यामुळं खेळावर परिणाम झाला. भारतानं 19 षटकातच आपले सर्व गडी गमावत 119 धावा केल्या होत्या. यामध्ये गंभीर दुखापतीतून बरा झालेला यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं आपल्या बॅटचं कमाल दाखवली. ऋषभनं 31 चेंडूत 42 धावा केल्या आणि त्याला
दिली अक्षर पटेलनं. अक्षरनं 18 चेंडूत 20 धावा केल्या होत्या. भारताच्या 10 फलंदाजापैकी फक्त 3 फलंदाजांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली होती. पाकिस्तानच्या शहा आणि रऊफ यांनी दोघांनी 3-3 गडी बाद करत भारताला कमी धावसंख्येत रोखलं होतं. आता 120 धावाचं लक्ष्य असणारं पाकिस्तान आपल्याला सहज पराभूत करेल असाच सगळीकडे वातावरण होतं. मात्र खमक्या असा जागतिक पातळीवर आपला दबदबा निर्माण केलेल्या जसप्रीत बुमराह यानं 3 गडी बाद करत पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आणि त्याला तेवढीच तोलामोलाची साथ हार्दिक पांड्यानं दिली. त्यानेही 2 गडी बाद केले आणि पाकिस्तानला 20 षटकात अवघ्या 7 गडी गमावत 113 धावा करता आल्या आणि भारतानं हा सामना 6 धावांनी जिंकत आपली पाकिस्तानवर विजय मिळवण्याचा सिलसिला सुरू ठेवला. काल न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर असो किंवा रस्ती सर्वत्र या सामन्याची चर्चा होती. टाइम्स स्क्वेअरवर तर जवळपास 2-3 हजाराच्या वर लोक बसून तिथल्या मोठ्या स्क्रीनवर हा सामना पाहत होती. म्हणजे या सामन्याचं सगळीकडंच कसं ह्या सामन्यानं सगळीकडंच कसं वातावरण भारावून गेलं होतं हे दिसतं. इकडं भारतातही रात्री उशिरा सामना संपल्यानंतर भारताच्या चाहत्यांनी प्रचंड अशी जल्लोषबाजी केली. काल 3 सामने या स्पर्धेत पार पडले. वेस्ट इंडिजनं 173 धावा 20 षटकात केल्या होत्या 5 गडी गमावून. त्याला युगांडाकडून प्रत्युत्तर मिळणं शक्यच नव्हतं. आणि वेस्ट इंडिजनंही युगांडाला 12 षटकात अवघ्या 39 धावा गारद करत आपला विजय मिळाला. दुसरा सामना स्कॉटलंड आणि ओमेन यांच्यात झाला. या सामन्यात ओमेननं 20 षटकात 150 धावा केल्या होत्या आणि या 150 धावात आपल्या नाशिकचा आठवले या खेळाडूनं अर्धशतक केलं होतं. तर याला प्रत्युत्तरात स्कॉटलंडनं हा सामना 13.1 षटकात 103 गडी गमावत 153 धावा करत जिंकला. आणि स्कॉटलंड तो ज्या गटातून खेळत आहे तिथं आता तब्बल 6 गुण घेत अव्वल स्थानी आहे. काल महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस झाला. सोलापूर, लातूर, पुणे या शहरात तर या पावसानं सगळीकडं पाणी केलं होतं. धाराशिव शहरातही जोरदार असा पाऊस सायंकाळच्या वेळी झाला आणि या पावसानं धाराशिवकरांच्या अगदी नाकात तोंडात पाणी जाईल अशी परिस्थिती निर्माण केली. अनेक रस्त्यावर अगदी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं दिसून येत होतं. परत संजीवनी हॉस्पिटल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या दरम्यानच्या रस्त्यावर तर अगदी कमरेपर्यंत पाणी लागेल अशी स्थिती होती. बस स्थानकात पण सर्वत्र पाणीच होतं. वर छतही नसल्यामुळं अनेक प्रवाशांना तिथेही गैरसोयीला सामोरं जावं लागलं. तुर्तास एवढंच. धन्यवाद.